शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा गती। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बुधवारी 12 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी केले आहेत। यापूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता। परंतु आता राज्य सरकारने या प्रकल्पाला पुन्हा सुरुवात देण्याचा निर्णय घेतला असून तो वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। कोल्हापूरला वगळण्याची शक्यता। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध पाहता या जिल्ह्याला या महामार्गातून वगळण्याचा विचार सुरू आहे। याबाबत अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राचा एक महत्त्वाकांक्षी सडक प्रकल्प आहे, जो नागपूरला गोवाशी जोडेल। हा 802 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा एक्सप्रेस वे असेल। या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे क्षेत्राचा विकास वाढवणे, प्रवास वेळ कमी करणे आणि प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणे आहे। मुख्य वैशिष्ट्ये: लांबी 802 किलोमीटर, लेन 6, जिल्हे महाराष्ट्रातील 12 जिल्हे आणि गोवाचा एक जिल्हा। खर्च सुमारे 86,000 कोटी रुपये। वेळ 2025 मध्ये भूमिपूजन आणि 2030 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा। या महामार्गाच्या बांधणीमुळे क्षेत्राचा विकास होईल आणि रोजगार संधी वाढतील। प्रवास वेळ: नागपूर ते गोवाचा प्रवास वेळ सध्याच्या 18 तासांपासून कमी होऊन 8 तासांचा होईल। धार्मिक पर्यटन: हा महामार्ग माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई यांसारख्या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडेल आणि धार्मिक पर्यटनाला चालना देईल। कनेक्टिव्हिटी: हा महामार्ग इतर प्रमुख शहरांना आणि शहरेनाही जोडेल आणि क्षेत्राची कनेक्टिव्हिटी सुधारेल।